नमस्कार मंडळी, अंजली स्वयंपाकघरात तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघत आहोत बघा रताळ्याचा चिवडा। चला सुरुवात करूया। रताळ्याचा चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। रताळी साल काढून पाण्यात मी भिजत ठेवलेत, का तर काळे पडू नये म्हणून। पाण्यात ठेवल्याने काळे पडत नाहीत। त्यासाठी लागणारे मीठ बघा, चवीपुरतं मीठ घेतले, पिठी साखर घेतले, शेंगदाणे घेतलेत कच्चे आणि मिरची पावडर घेतल्या। चला आता सुरुवात करूया रेसिपीला। रताळी खिसण्यासाठी बघा एक खिसणी घेतले। ह्या मोठ्या दातांना आपण खिसणार आहोत। एका भांड्यामध्ये पाणी घेतले, रताळीचा खिस काळा पडू नये म्हणून। आता खिसताना वरच्या साईडतून खाली असा खिसायचा, म्हणजे चांगले उभे असे काप खिसले जातील। अशा पद्धतीने बघा आपण खिसून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण रताळी बघा खिसून घेतलेली आहेत। आता हे खिसणं आपण स्वच्छ 2-3दा पाण्याने धुवून घेणार आहोत। तेव्हा 2-3दा स्वच्छ असा खिस आपण धुवून घेतलेला आहे। एका चाळणीमध्ये आता आपण हा नितळत ठेवणार आहोत। चाळणीमध्ये आपण सर्व खिस नितळून घेणार आहोत। 5 मिनिटं असंच ठेवणार आहोत, पाणी सगळं निघून जाईपर्यंत। याला 5 मिनिटं होते तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया। 5 मिनिटं झालेत बघा। रताळ्याचा खिस आपण चाळणीमध्ये ठेवला होता नितळत, चांगला असा सुक्यागत बघा झालाय। आता आपण तळाय घेऊया। तेल गरम झाले बघा। थोडा थोडा आपण खिस रताळ्याचा ह्यात तेलात टाकून भाजून घेणार आहे। गॅस क्लोज करायचा। तर रताळ्याचा खिस बघा भाजत आलाय। आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। छान खुसखुशीत असा हा चिवडा लागतो रताळ्याचा। आता बाकीचा पण जो आहे ते असाच तळून घ्यायचा आहे याच पद्धतीने। बघा अशा पद्धतीने भाजून झालाय। आता आपण हे काढून घेऊया। शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे भाजून झालेत बघा, काढून घेऊया। आता रताळ्याच्या खिसामध्ये बघा हा आपण भाजून घेतलेला होता। आता ह्याला चिवडा करण्यासाठी बघा ह्यात आपण भाजून घेतलेले खरपूस असे शेंगदाणे घालणार आहोत। चवीपुरतं मीठ, लाल तिखट, मिरची पावडर, आणि पिठी साखर, तिखट गोड असं। आता हे चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे। रताळ्याचा चिवडा बघा तयार आहे। रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आवडले असेल तर एक कमेंट करा।